नासिर ई बाईक सलगरे, आता पेट्रोलला करा बाय बाय। घरी घेऊन या इलिगो कंपनीची ई बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेज सहित 1 वर्षाची वॉरंटी। खास गुढीपाडव्यानिमित्त 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। सोबत प्रत्येक बाईक वरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ कूपन। आमच्याकडे उधारी सुरू आहे। बजाज फायनान्सची ही सोय। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक, भांडी सेंटर, सलगर। आपण पाहत आहात स्टार वन मराठी, जाणीव समाज मनाची। मिरज शासकीय रुग्णालयातील 3 दिवसाच्या पुरुष जातीचा बालक चोरीला। मिरजेत रुग्णालयातून 3 दिवसाच्या नवजात बालकाला अज्ञात महिलेने पळवून नेल्याची घटना। मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील घटना। मिरज सिव्हिल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यासमोरून नवजात बाळ नेण्यात आले। मात्र सुरक्षा रक्षक हे नावालाच रक्षण करीत असल्याचे दिसत आहे। मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून 3 दिवसाचे नवजात बालकाला एका अज्ञात महिलेने पळवून नेल्याची घटना घडली। कविता समाधान आलदर डिस्कळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाली आहे। तिची सुखरूप प्रसूती झाल्यानंतर तिला मुलगा झाला। आज प्रसूती विभागात 11 वाजता एक अज्ञात महिलेने येऊन 16 नंबर येथे औषध देऊन बाळाला आणते असे सांगून बाळाला घेऊन पसार झाली आहे। बाळ परत घेऊन ती महिला आली नसल्याने शासकीय रुग्णालयात येथे बाळ चोरीला गेल्याचा हा प्रकार उघडकीस आला। या महिलेचे 3 दिवसाचे बाळ अज्ञात महिलेने पळवून नेल्याची घटना घडली आहे। गेले 2 दिवस ते अज्ञात महिला प्रसूती विभागामध्ये फिरत होती। त्या बाळाच्या नातेवाईकांचा विश्वास संपादन करून तिने आज बाळ घेऊन पसार झाले। या घटनेमुळे मिरज शासकीय रुग्णालय येथे खळबळ उडाली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्या महिलेचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। तुकाराम तायप्पा बोरड, गाव डिक्सर। मुलगी शिजर झालं काल 3 वाजता आणि 3 वाजता शिजर झालं 1 तारखेला गुरुवारी। मग तिथे नेऊन त्या वार्डात ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 3-4 सुमाराला एक मुलगी आली। ती काय आमच्या मालकीला म्हणली, माझी चुलत बहीण तिथे तिचं हे झाले डिलिव्हरी आणि मूल आहे काचा। मग आहे त्या मालकीने कशी बसायची, मग गड्या माणसाला काय ती शेतकऱ्याच्या हात येऊ देत नाही, काय नाही। आणि ह्या म्हातारीला माया लावून इकडं तिकडं तिच्या मागे लुडबडून हे करून झाली। तिला जरा ती आमच्या पूर्वीला वाटलं हो, आमच्या आई संगीतच्या म्हटलं काय तर असं ओळखीची। आणि तिनं बरोबर पाय कसा केला, आम्ही जेवायला गेलो। मी आणि म्हणतो तिला आपले पूर्वीसारखे म्हटलं, ती बी लेकरू येते, तुला मदत करते, जरा जेवाय बोलवू येते तिला। आम्ही म्हणलं जेव्हा येते का बायका, नाही म्हणली मी जेवले म्हणली। बरं ठीक आहे असू। आम्ही जेव्हा गेल्यानंतर पुन्हा तिनं ती काय केलं, त्या पोरीपाशी गेली। 16 नंबरला म्हणली मुलाला नस टोचायचे, नस टोचून आणतो। आमच्या आई संग इथे म्हणलं, ती म्हणजे तिला वाटलं आनंद म्हणून काय केलं, त्या पोरगी म्हणजे पेपर बी काढून नेले। पुन्हा मी यांना विचारलं 16 नंबरला नेले। मी परतच आलो 16 इथं 16 नंबरला इथं कोण दिसना। पडेल जरा येडा घालून आई त्या बायकांना येडा घालून बघितलं तर तसं बी कुठे दिसना। मग परत आणि माघारी गेलो। आपण लक्ष म्हणलं पोरगी नाही म्हटलं ती, मूल बी नाही। मग इथं गडबड उठली बघा सगळी, हे असलं झालं। ही मूल जी आहे का नाही, ही मूल ही सगळ्याला माहीत आहे, ही आजी असू ना कोण बी असू। मी नुसतं एक पावन टाकला का रडायला चालू करतो, मग कुणी काय समजू द्या काय राहत नाही। आणि ती फोडावून मी नाश्ता करा आणा गेल्यावर मला हे ज्या वासमीच्या मोहऱ्या बाजूला ती मूल घेऊन आडवी आली। म्हणली मामा किती वाढवतो मला हुडकायला, म्हणली की मूल लागले म्हणली लय रडायला, आणि इकडे म्हणलं आमचं काय, आमचं मुलं आमच्या पदरात पडलं, मी आम्हाला बाकी काय करायचं। आमचं हलकाल्यासारखं आमचं मुलं आमच्या पदरात पडलं। माझ्या 3 नशेस झाले। मी घरी झाले असं सगळं टाकून आले बाबा। घरचं विचार केला नाही माझ्या लेकरासाठी।
लेख पाहिजे म्हणून मी लेकरासाठी आम्ही अंगात रान केली, कपडे खाय केला, अजून मी अंगाचा वास उठता बघितला ते इकडे पण लेकराला सोडलं नाही.